पीसीओडी, डॉक्टर मला पीसीओडी आहे म्हणजे पीसीओडी हा तुम्ही क्युअर नाही करू शकत पण कंट्रोल करू शकता. प्रेग्नन्सी राहत नाही, तर प्रेग्नन्सी राहत नाही तर का राहत नाही, म्हणून अशा हे 3 मुख्य कारण आहेत. आता ज्या वेळेला तुम्हाला पीसीओडी आहे असं म्हणतात त्यावेळेला हीच पाळी अनियमित होते. 2 प्रकारचे हॉर्मोन्स खूप महत्वाचे याच्यात. तर तुम्हाला जिथे जिथे मेलला हेअर ग्रोथ होते तिथे तिथे मेल पॅटर्नने तुम्हाला हेअर ग्रोथ होते, म्हणजे चेहऱ्यावर जास्त केस येणं किंवा दाट केस असणं, ही सगळ्या गोष्टी होतात. नमस्कार, मी डॉक्टर भारती ढोरे पाटील, वंध्यत्व तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, श्री हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभागाची प्रमुख आणि नोवा IVF सेंटरची IVF कन्सल्टंट. आज आपण खूपच महत्वाच्या आणि खूप कॉमनली सर्वांना त्याचं माहिती हवी असणाऱ्या टॉपिकवर बोलूया. त्याचं नाव आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसऑर्डर म्हणतात त्याला, पीसीओडी. तर हे पीसीओडी म्हणजे काय? तर परवा माझ्याकडे पेशंट आली, वय वर्ष 27, आणि पेशंट आल्याबरोबर पहिला प्रश्न आणि पहिलं तिचं ओपनिंग स्टेटमेंट, डॉक्टर मला पीसीओडी आहे. म्हणजे काय पीसीओडी म्हणजे? डॉक्टर मला नक्की काय कळत नाहीये, हे जाईल की नाही जाईल, म्हणजे ह्याची कम्प्लिटली क्युअर होईल की नाही होईल. तर पीसीओडी हा एक लॉंग टर्म डिसऑर्डर आहे, म्हणजे ही खूप दिवस चालणारी गोष्ट आहे पीसीओडी, आणि हा एक हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. त्यामुळे याला आपण कम्प्लिटली हे गोळी घेतली आणि ते गेलं असं होत नाही. म्हणजे सपोज इथे तुम्हाला गाठ आलेली आहे आणि ह्या गाठीला तुम्ही काढून टाकलं की ती गेली गाठ, असं पीसीओडी मध्ये होत नाही. कारण तिच्या शरीरात चाललेल्या प्रक्रियेमध्ये, तिच्या हॉर्मोन्स मध्ये इम्बॅलन्स असतो आणि तो इम्बॅलन्स तुम्हाला सतत बॅलन्स करत राहावा लागतो. म्हणजे पीसीओडी हा तुम्ही क्युअर नाही करू शकत पण कंट्रोल करू शकता. तर कंट्रोल हा खूप महत्वाचा आहे पीसीओडी साठी. आता पीसीओडी मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात? तर पेशंट पहिले पाळी, अनियमित पाळी येणं, इरेग्युलर मेन्सेस, त्याच्यासाठी आमच्याकडे पेशंट येतो. किंवा केव्हा केव्हा तिला खूप केस वगैरे आलेले असतात, जिथे जिथे नको तिथे, समजा चेहऱ्यावर केस आहेत किंवा पायावर केस आहेत, अशा सिम्पटम्सनी पेशंट येतो. तिसरी गोष्ट पेशंट येतो ते म्हणजे प्रेग्नन्सी राहत नाही. तर प्रेग्नन्सी राहत नाही तर का राहत नाही, म्हणून अशा हे 3 मुख्य कारण आहेत ज्याच्यासाठी पेशंट आमच्याकडे अप्रोच होतो पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. तर काय होतं हे पीसीओडी मध्ये, हे जर मूळ कळलं आपल्याला तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. तर पीसीओडी म्हणजे ज्या स्त्रीला, सपोज नॉर्मल जर आपण एखादी स्त्री घेतली तर तिला जेव्हा पाळी येते, ती पाळी 30 दिवसाची पाळी येते असं धरून चालू. जेव्हा 30 दिवसाची पाळी येते त्यावेळेला तिला पाळीच्या मध्यभागी, म्हणजे साधारण 10व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत एक स्त्रीबीज बाहेर पडतं, म्हणजे ओव्ह्युलेशन होतं. आणि ते ओव्ह्युलेशन झालं म्हणजे ते स्त्रीबीज बाहेर पडलं की तिच्या शरीरात असे हॉर्मोनचे चेंजेस होतात की जेणेकरून तिला बरोबर पाळी येते महिन्याने. आता ज्या वेळेला तुम्हाला पीसीओडी आहे असं म्हणतात त्यावेळेला हीच पाळी अनियमित होते. म्हणजे सपोज तुम्हाला 1.5 महिन्यांनी पाळी येत असेल तर कुठेतरी तिला साधारण 20व्या दिवसापासून 25व्या दिवसापर्यंत स्त्रीबीज बाहेर पडत असेल. केव्हा केव्हा 2 महिन्यांनी पाळी येत असेल तर 1 महिन्यानंतर स्त्रीबीज बाहेर पडत असेल. आणि केव्हा केव्हा स्त्रीबीजच तयार नसेल आणि बाहेर पडत नसेल तर तिला पाळी जोपर्यंत डॉक्टर गोळी नाही देणार तोपर्यंत येणार नाही. तर याला म्हणतात डिलेड ओव्ह्युलेशन, म्हणजे उशिरा ओव्ह्युलेशन होणं, आणि दुसरं म्हणजे अनओव्ह्युलेशन, म्हणजे होतच नाही ओव्ह्युलेशन. तर या दोन्हीला ओव्ह्युलेटरी डिसफंक्शन म्हणतात. जेव्हा पिरियड बरोबर येतो त्यावेळेला नॉर्मल ओव्हॅरियन फंक्शन म्हणतात, आणि ज्या वेळेला ही अनियमित होतं त्यावेळेला ओव्ह्युलेटरी डिसफंक्शन म्हणतात. आता हे डिसफंक्शन हॉर्मोनच्या इम्बॅलन्समुळे होतं. 2 प्रकारचे हॉर्मोन्स खूप महत्वाचे याच्यामध्ये. नंबर 1, अँड्रोजन नावाचा हॉर्मोन तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात तयार होतो, आणि नंबर 2, इन्शुलिन. इन्शुलिन जास्त किंवा कमी नाही होत, पण इन्शुलिनचा वापर नीट नाही होत. रेझिस्टन्स असल्यामुळे इन्शुलिनचा वापरच नाही होत बरोबर, आणि न वापर झाल्यामुळे ती शरीरामध्ये ब्लडमध्ये फिरत राहतं इन्शुलिन, आणि त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणं किंवा तुमच्या गळ्याभोवती वगैरे काळं असणं किंवा तुम्हाला डार्क पॅचेस दिसणं, ह्या सगळ्या गोष्टी इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होतात. आणि अँड्रोजन ऍक्सेस म्हणजे जास्त जर एक्सेस असेल अँड्रोजन किंवा मेल हॉर्मोन म्हणतात त्याला, तर मेल हॉर्मोन ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात हवंय पण त्याच्यापेक्षा थोडा जास्त असेल तुम्हाला, तर तुम्हाला जिथे जिथे मेलला हेअर ग्रोथ होते तिथे तिथे मेल पॅटर्नने तुम्हाला हेअर ग्रोथ होते, म्हणजे चेहऱ्यावर जास्त केस येणं किंवा दाट केस असणं, ही सगळ्या गोष्टी होतात. तर याच्यामुळे होतं काय, तर स्त्रीबीज न बाहेर पडल्यामुळे किंवा योग्य वेळेला बाहेर न पडल्यामुळे तुम्हाला वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो.
इरेग्युलर पिरियड आल्यामुळे तुम्हाला ब्लिडिंग खूप होऊ शकतं आणि पाळीचा नियमच कळत नाही आपल्याला. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या शरीराचा सगळा एक्सटर्नल फीचर्सच बदलल्यामुळे तुम्हाला तो एक बॉदरसम प्रॉब्लेम वाटायला लागतो. तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला पीसीओएस मुळे होतात. तर त्या पीसीओला करायचं काय, तर ह्याला स्त्री बीज कसं नियमित त्याला बाहेर पाडायचं याच्यासाठी तुम्हाला आमचे नेक्स्ट व्हिडिओ बघावा लागेल की ह्या पीसीओडीवर आम्ही कशी मात करू. प्रत्येक वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे ह्या पीसीओडीची आम्ही कशी मात करू. जर यंग एज असेल तर काय करणार, मिडल एज असेल तर काय करणार आणि ओल्ड एज असेल तर आपण काय करणार. तर ह्याच्यासाठी नक्की पहा आमचा नेक्स्ट व्हिडिओ पीसीओडीवर कशी मात कराल ते. धन्यवाद. तुम्हाला अजूनही काही शंका असतील किंवा तुम्हाला आम्हाला अप्रोच करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अँड यू कॅन डिरेक्टली टॉक टू अस अँड डिरेक्टली कॉन्टॅक्ट ऑर टेक द हेल्प फ्रॉम अस.